वेगवेगळे ऑर्गन्स वेगवेगळ्या प्रमाणात आपल्या कॅलरीज बर्न करत असतात. त्याचं कॅल्क्युलेशन मी आज तुम्हाला देणार आहे. त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की आपले वेगवेगळ्या ऑर्गन्सचं फिट राहणं किती महत्वाचं आहे, जेणेकरून तुमचा फॅट लॉस व्हायला त्याच्यात मदत होईल किंवा तुमच्या ब्लड शुगर लेवल मॅनेज व्हायला देखील त्यात मदत होऊ शकते. तुमचे रेस्टिंग मसल्स जे आहेत ते साधारणतः 25 ते 30% कॅलरीज ज्या जेवणातून भेटतात त्यातल्या 25 ते 30% कॅलरीज हे रेस्टिंग मसल्स आपल्या बर्न करत असतात. आणि त्याच ठिकाणी जर तुम्ही इंटेन्स वर्कआउट करत असाल तर हे मसल्स ऍक्टिव्ह मसल्स ग्रुपमध्ये येतात आणि त्याच्यामुळे तुमच्या 50 ते 70% पण ह्या कॅलरीज हे ऍक्टिव्ह मसल ग्रुप करू शकतात. त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्केलेटल मसल्स येतात. दुसरं म्हणजे आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे आणि त्यातही स्पेसिफिकली आपलं लार्ज इंटेस्टाईन, तर हे जवळपास 10 ते 15% आपल्या कॅलरीज बर्न करतात. तर सगळ्यात महत्वाच्या मेटाबॉलिक ऑर्गनपैकी एक ऑर्गन म्हणजे आपलं लिव्हर हे साधारणतः 20 ते 30% कॅलरीज आपल्या बर्न करू शकतं. तर ब्रेनही जवळपास 20-30% कॅलरीज बर्न करू शकतो. त्याचमुळं तुम्ही जर ऍक्टिव्ह असाल, तुम्ही जर इंटेन्स स्ट्रेंथ ट्रेनिंग करत असाल, वर्कआउट करत असाल, ज्याच्यामध्ये तुम्ही मसलला चॅलेंज करताय असे वर्कआउट करत असाल, तर त्यामुळं तुमच्या जेवणातून भेटणाऱ्या ज्या कॅलरीज आहेत त्यापैकी जवळपास 50 ते 70% कॅलरीज हे मसल ग्रुप करतील. त्यामुळे मसलचं स्ट्रॉंग असणं, मसलची साईज वाढवत नेणं हे खूप महत्वाचं आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला तुमचे फॅट पर्सेंटेज कमी करायला मदत होईल आणि तुमचा ब्लड मधल्या शुगर देखील मॅनेज करायला तुम्हाला हे मसल मदत करत राहतात. लिव्हर हा सगळ्यात महत्वाचा मेटाबॉलिक ऑर्गन आहे आणि लिव्हर जर तुमचा फिट नसेल तर तो तेवढ्या प्रमाणात कॅलरीज बर्न करू शकणार नाही. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही फॅटी लिव्हर डिसीज तुम्हाला डेव्हलप झाला असेल तर तुमचा बीएमआर ड्रॉप होतो, कारण तो तेवढ्या प्रमाणात कॅलरीज बर्न करू शकत नाही. त्याच्यामुळे देखील तुमच्या शुगर लेवल मॅनेज करणं तुम्हाला डिफिकल्ट होतं किंवा तुमचं फॅट पर्सेंटेज कमी करणं. तुम्ही जर वेट लॉस जर्नीवरती असाल तर तुमचं फॅट पर्सेंटेज कमी करायला तुम्हाला डिफिकल्टी जाते. त्यामुळे तुमच्या लिव्हरला फिट ठेवणं खूप महत्वाचं ठरतं. त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाच्या ऑर्गन्स पैकी एक ऑर्गन म्हणजे आपलं लार्ज इंटेस्टाईन. डायजेस्टिव्ह सिस्टीमचा सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे लार्ज इंटेस्टाईन, मोठं आतडं, त्याच्यामध्ये GLP-1 नावाचा एक अँटी डायबेटिक हार्मोन सिक्रेट होत असतो, जो तुमचं फॅट पर्सेंटेज कंट्रोलमध्ये ठेवायला मदत करतोच. त्या व्यतिरिक्त तुमच्या पॅन्क्रियाज मधून इन्सुलिनचं सिक्रेशन देखील वाढवतो आणि तुमचा इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करून तुमच्या शुगर लेवल मॅनेज करायला तुम्हाला मदत करतो. आणि हे सगळं केल्यामुळं तुमचं वजन कमी करायला, तुम्हाला मसल मास वाढवताना देखील याचा उपयोग होतो. त्यामुळे तुमच्या लार्ज इंटेस्टाईनचं फिट राहणं खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी तुमच्या डाएटमध्ये पुरेशा प्रमाणात फायबर्स असणं, तुमच्या डाएटमध्ये पुरेशा प्रमाणात फर्मेंटेड फूड ज्याच्यामधून तुम्हाला मायक्रो ऑर्गॅनिझम्स भेटतील आणि त्यातही स्पेसिफिकली जर बायफिडो बॅक्टेरियम नावाचं मायक्रो ऑर्गॅनिझम जर तुमच्या जेवणामधून तुम्हाला भेटत असेल तर डेफिनेटली तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. असे वेगवेगळे ऑर्गन्स वेगवेगळ्या अमाऊंटमध्ये तुमच्या कॅलरीज बर्न करत असतात आणि त्याचा तुम्हाला फायदा होत असतो तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये आणि तुमचा बीएमआर मेंटेन ठेवण्यामध्ये, बेसल मेटाबॉलिक रेट मेंटेन ठेवण्यामध्ये तुम्हाला फायदा होत असतो. ज्याच्यामुळे तुम्हाला मेटाबॉलिक डिसऑर्डर्स ज्या पुढे जाऊन येणार आहेत, जसे की डायबिटीज असेल किंवा हायपरटेन्शन, कोलेस्ट्रॉल लेवल ज्या वाढत चाललेल्या आहेत, त्या सगळ्या कंट्रोलमध्ये ठेवायला तुम्हाला डेफिनेटली मदत होते.